दोन जातींमध्ये जातीवाचक शब्द म्हणा किंवा मित्रांमध्ये थोडा जातीला घेऊन जे द्वेष निर्माण झालेले आहे आणि त्यानंतर पूर्ण समाजात, पूर्ण शहरात किंवा पूर्ण जिल्ह्यात, आणि तेच आपण पाहतो की वाढत ते पूर्ण महाराष्ट्रभर होऊन जातं. याच्याबद्दल सांगायचं असेल, पण बघितलं तरी जो नवीन पिढी आहे, म्हणजे 15 वर्षाच्या नंतर जो आहे, 15, 16, 17, 18 वर्ष, मी येऊन आता ऑलमोस्ट 8 महिने झालेले आहे. या 8 महिन्यामध्ये मी बघितलेलं आहे अशाही 15 ते 25 वर्षामध्ये जो मुलं आहे, जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स, स्कूल गोईंग स्टुडंट्स, त्यांना कायद्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे काय पण पोस्ट टाकतात फेसबुकमध्ये और इंस्टाग्राममध्ये और ट्विटरमध्ये. टाकल्यानंतर फिर ज्यांच्या विरुद्ध ते टाकले ते समाज आपल्याकडे येतात आणि आपण गुन्हा दाखल करतो. हे जो मुलं आहे त्यांना अटक करतो आणि कायद्याच्या कारवाई होतात. ते तर माझं असं म्हणणं आहे, हे मुलं ॲक्च्युअली ते इनोसंट आहे, त्यांना कायद्याच्याबद्दल माहिती नाही. भरपूर मी जेवढा पण आपण जो विक्टिम आहे, जो म्हणजे जो ज्यांना टाकलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही विचार केले तरी दे आर इनोसंट पीपल. त्यांना कायद्याच्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे आणि समाज किती सेन्सिटिव्ह झालेले आहे. आता बघितलं तुम्ही, 10-15 वर्षामध्ये जेव्हा सोशल मीडिया आले, स्मार्टफोन आले, तेव्हापासून समाज एक संवेदनशील झालेला आहे. बरोबर. आधी आपण जो मजाकमध्ये बोलायचं होतं, आता ते संवेदनशील झालेलं आहे. आणि जो नवीन पिढी आहे त्यांना माहिती पण नाहीये, त्यामुळे एक अशा सिच्युएशन निर्मित होतात. याच गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात. जसं आमच्या शहरात सुद्धा मागे एक घटना घडली की संत श्री सेवालाल महाराजांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली. त्यानंतर मग त्याचाच मग द्वेष म्हणून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर साठी काय कायदे आहेत किंवा मग त्या विद्यार्थ्यांवर काय कायदे केले जातात किंवा त्या मुलांवर, त्या व्यक्तीवर? कायद्यामध्ये क्लिअरली आहे, अगर तुम्ही दुसरा समाजाबद्दल और दुसरा धर्माच्याबद्दल और दुसरा इवन महापुरुषाबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट और कमेंट और काही व्हिडिओ और फोटो काही टाकले, ऑटोमॅटिकली गुन्हा दाखल होतात. ते कायद्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे. त्यामुळे सर्व जो नवीन जो मुली आहे जो अशा करतात, क्लिअर सूचना आहे, तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये जायचे नाही. आपला ॲज अ स्टुडंट आहे, मी ॲज अ एम्प्लॉई आहे, माझं काम आहे आपला अगर अभ्यास करा और शिक्षण करा जो करायचे आणि काहीतरी नोकरीसाठी प्रयत्न करायचे आहे. एक वेळा मी ऐकलेलं आहे सर लोकांच्या तोंडून, काय होतं, एखादं क्राईम केलं तर हा 6 महिन्यावर सुटून आला, तो काय तो फिरतोय बेलवर, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघतात. म्हणजे ते हलक्यात घेतात. मी सांगतो, ज्यांना तसं वाटतात 1 आठवडा जेलवर जाऊन त्यांना कळेल म्हणजे किती स्ट्रिक्ट आहे. पहिले मुद्दा आहे. दुसरा, गुन्हेगारी एक प्रवृत्ती आहे. बरोबर. काही मुली असेल, काही लोक म्हणजे ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेल्यानंतर काही लोक सुधारतात. आम्ही ॲज अ पोलीस प्रशासन म्हणून आपण खूप मदत करतो की म्हणजे किती तुम्ही कशामुळे गेले, कशा बाहेर यायचे आहे म्हणून. काही लोक सुधारतात, काही लोक सुधारत नाही.